हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज तुम्हाला इझी असा क्विक मेकअप ट्युटोरियल सांगणार आहे. तर चला आपण बघूयात की पटकन कॉलेजसाठी किंवा कुठल्या फंक्शनसाठी कसा मेकअप करायचं ते आपण बघू. पहिले मी माझे स्पेक्ट्स काढते. दिसतं मला लांबून, पण दिसतं थोडं थोडं. जवळचं तर दिसतं, फक्त लांबचं थोडं बघायला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आपण पहिले हेअर टाय करून घेते मी. म्हणजे मेकअप करताना मध्ये मध्ये नाही ते येणार. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप आहे, तुम्ही तुमचा चेहरा चांगला क्लीन करायचा फेसवॉशने किंवा कुठल्याही क्लीन्झरने चांगला क्लीन करून घ्यायचा. कुठलीही डर्ट नसले पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मेकअप करताना हात पण तुम्ही स्वच्छ धुवायचेत. हात पण डर्टी नसले पाहिजेत तुमचे. तर पहिली स्टेप आहे टोनर. हे मी प्लमचं टोनर यूज करते. हे खूप चांगलं हायड्रेशन वगैरे देतं तुमच्या चेहऱ्याला. इथं इथं इनफ. चांगलं स्प्रेड करून घ्यायचं. तीस सेकंड हे थोडंसं ड्राय होऊ द्यायचं तुमच्या चेहऱ्यावर जे असेल ते. नंतर नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर. हे मी ॲक्वालॉजियाचं हायड्रा जेल ग्लो मॉइश्चरायझर यूज करते. हे मी 2-3 वर्ष झालं कंटिन्यू यूज करते. हे म्हणजे माझ्या चेहऱ्याला चांगलं सूटही झालं. ऑल स्किन टाईपसाठी आहे. आणि म्हणजे इतकं छान हायड्रेशन देतं ना तुमच्या चेहऱ्याला. थोडा देखील चेहरा तुमचा ड्राय पडत नाही. माझा विंटरमध्येही देखील मी हे यूज करते, तर माझा कधीच विंटरमध्ये पण चेहरा ड्राय नाही पडला. आणि 30 सेकंडसाठी थांबायचं. चांगलं मॉइश्चरायझर पण तुमच्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे. नंतर नेक्स्ट स्टेप आहे सनस्क्रीन. मोस्ट इम्पॉर्टंट सनस्क्रीन कधीच नाही विसरायची. तुम्ही इनडोअर असाल, आउटडोअर असाल, थोड्या वेळासाठी हे मॅटर करत नाही तुम्ही किती वेळासाठी चाललात, किती वेळासाठी नाही चालत, पण सनस्क्रीन मस्ट आहे. ही मी सनस्क्रीन यूज करते. ही सनस्क्रीन मी याच्यासाठी घेतलेली, कारण ही आपण हातालाही यूज करू शकतो, पायालाही. थोडंसं टॅन वगैरे होत नाही आपण बाहेर जेव्हा जातो किंवा कधी स्लीवलेस वगैरे घालतो तेव्हा हँड्स वगैरे टॅन होत नाही. थोडीशी सनस्क्रीन. सनस्क्रीन नंतरची स्टेप आहे प्रायमर. हे मी फेसेस स्कॅनरचं प्रायमर वापरते. हे मी 1-1.5 वर्ष झालं वापरते. खूप चांगलं प्रायमर आहे हे पण. मध्ये इनफ आहे प्रायमर. जिथे तुमचे पोर्स ओपन आहेत तिथं प्रायमर लावून घ्यायचं. कन्सिलर आहे. हे कन्सिलर पण फेसेस कॅनडाचंच यूज करते मी. चांगलं कन्सिलर. एवढं पिगमेंटेशन नाही आहे मला, पण आईच्या वगैरे खाली थोडंसं असतोच पिगमेंटेशन सगळ्यांना, तर इथं मी यूज करते. ठीक आहे. आणि मला ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करायला आवडतं. कन्सिलर ब्लेंड झालेलं आहे. आणि त्यानंतर फाउंडेशन मी मोस्टली फाउंडेशन ना कुठलं एखादं फंक्शन असेल किंवा काही डान्स वगैरे किंवा काही असेल ना, तरच मी मोठ्या फंक्शनला फाउंडेशन वगैरे लावते. हे मी मार्सचं फाउंडेशन यूज करते. ह्याचा माझा शेड आहे 06. पण अदरवाईज जर कुठे असं रोज कॉलेजला वगैरे किंवा इतर कुठं असं जायचं असेल ना, तर मी हे BB क्रीमच यूज करते. पॉन्ड्सची खूप चांगली BB क्रीम आहे ही.
सेम मेकअपसारखंच ग्लो देते तुम्हाला. आणि इन्स्टंट कवरेज पण खूप चांगलं येतं याने. आणि ही विटॅमिन ई वगैरे एनरिच आहे, तर खूप चांगली बीबी क्रीम आहे ही, तुम्ही यूज करू शकता. टॅप 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 करून पूर्ण बेबी क्रीम लावून घ्यायची. कधीही हातावरच मेकअप घेऊन फाउंडेशन घेऊन ब्लेंड करायचं, म्हणजे एक्सेस प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला नाही लागणार कधीच. ब्लेंड करून घेऊया. आणि याची इंटरेस्टिंग गोष्ट काय, ही फिंगर्सने पण खूप चांगलं ब्लेंड होते. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ही बीबी क्रीम फिंगर्सने पण ब्लेंड होते. तुम्ही बघू शकता. आणि खूप चांगला कव्हरेज येतं याने. मी आधी फिंगरनेच ब्लेंड करायची ही बीबी क्रीम. बीबी क्रीम चांगली ब्लेंड झाली आणि मी तुम्हाला असे प्रोडक्ट सांगेन जे तुम्हाला अफोर्डेबल पण आहेत आणि असं तुम्हाला वाटणार नाही की आपण खूप जास्त पैसा मेकअपमध्ये इन्व्हेस्ट केला आहे किंवा वेस्ट झाले आहेत त्याच्यामध्ये पैसे. त्यामुळे मी जे काही मेकअप प्रोडक्ट सांगेन ना सध्या बिगिनरसाठी, तुम्हाला ते सगळे अफोर्डेबल असतील. जास्तीत जास्त 200-300पर्यंत. ही बीबी क्रीम तर मी सांगते तुम्हाला फक्त 80 रुपीजची बीबी क्रीम आहे आणि तुम्हाला ही आरामात 6-7 महिने जाऊ शकते. बीबी क्रीम झाल्यानंतर हे इनसाईडचं मी ब्लश यूज करते. क्रीम ब्लश आहे. आणि ना माझा चेहरा थोडासा गोल्ड आहे आणि थोडासा इथं चबी आहे ना, त्यामुळे मी फेसला लिफ्टेड दाखवण्यासाठी फक्त या हाय पॉईंटलाच मी ब्लश लावेन. इथंपर्यंत कधीच नाही यायचं. इथंपर्यंत जर आलात ना तर तुमचा चेहरा असा चबी पण दिसेल आणि गोल दिसेल. त्यामुळे इथं कधीच नाही लावायचं. वरती जाता येईल तेवढं आणि चांगल्या प्रकारे ब्लेंड करायचं. मला मेकअप ना असा क्रीमी वगैरे मेकअप असेल ना, मला असं फिंगर्सने ब्लेंड करायला खूप म्हणजे छान वाटतं आणि चांगला ब्लेंड होत असेल ना तो मेकअप. ठीक आहे. ब्लश झालेला आहे लावून. ब्लश नंतर बेस्ट हॅक सांगते. जर तुमच्याकडे कॉन्टोर नसेल ना तर ना मी ही माझ्याकडे एक झुडिओची लिपस्टिक आहे ब्राऊन शेडमध्ये, असा शेड आहे त्याचा. मी ही कॉन्टोरिंगसाठी यूज करते. म्हणजे खूप छान कॉन्टोर होतं याने. मी तुम्हाला दाखवते. झाला. आणि इथं नोजला लावायसाठी हे फिंगर्सला घ्यायचं. प्रॉपर लावून झालं. आपण हे ब्लेंड करून घेऊयात. आणि वरती ब्लेंड करायचं कधी पण. नोजला मी ब्लेंड करते. बघू शकता तुम्ही. खूप बेस्ट हॅक आहे. तुम्ही लिपस्टिकने ही ट्राय करू. मी सेटिंग पावडर म्हणजे आणखीन घेतलं पण नाही आणि कधी यूज पण नाही केलेलं. हे मी फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट यूज करते. हे ना बनाना कॉम्पॅक्ट पावडर आहे. आणि मोस्टली जे सेटिंग पावडर असतात ना ते बनाना सेटिंग्स पावडरच असतात. त्यामुळे हे पण चांगलं आहे. नॅचरली तुम्हाला HD फिनिश भेटतो आणि 8 आवर्ससाठी हे ऑइल कंट्रोल करतो तुमच्या चेहऱ्यावर. म्हणजे हे मी यूज केलं ना, त्यामुळे हे लावल्यानंतर बिलकुल पण
माझ्या चेहऱ्यावर ऑइल नाही येत किंवा ऑइल दिसत नाही. याच्यामध्ये विटॅमिन सी पण आहे आणि शिया बटर पण आहे. तर तुम्ही बघू शकता मी हे किती यूज केलेलं आहे. मी मोस्टली हेच यूज करते. कॉम्पॅक्टने मी पूर्ण मेकअप सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी आईचा मेकअप करून घेते. हे आय शॅडो पॅलेट मी माझ्या कॉलेजच्या वेळेस घेतलेलं, म्हणजे त्याला एक 2-3-2-2.5 वर्ष तरी झाले. खूप चांगलं कॉम्पॅक्ट पावडर आहे. त्याच्यातनं तुम्हाला सगळे मॅट शेड पण आहेत आणि शिमरी शेड पण आहेत सगळे. त्यामुळे हे खूप चांगलं आहे. आणि मी ना ब्लश आणि हायलायटर म्हणून हेच यूज केलेलं आहे. हेच यूज करत होते. हायलायटर म्हणून तर सध्यात आणखीनही मी हायलायटर म्हणून हेच यूज करते. तुम्ही बघू शकता मी हे हायलायटर म्हणून हा शेड किती यूज केलेलं आहे. खूप चांगले शेड आहे त्याच्यामध्ये. हे तुम्ही घेऊ शकता. हे ऑनलाईनही भेटतं फ्लिपकार्टवर. लिंक हवी असेल तर मी लिंकही देऊ शकते. तुम्ही कमेंट करा लिंक, मी याची लिंकही तुम्हाला देईन. मी आयसाठी हा घेते शेड. थोडा दिसत नाही आहे त्याच्यात करते. झालं एवढं सेम असंच मी इकडचं. तर मी इनर कॉर्नरसाठी हा शेड घेते थोडासा. बस सेम इकडचं पण. झालेलं इनर कॉर्नरला लावून झालं. आणि इथे मी मध्ये परत इनर कॉर्नरसाठी एक शिमरी शेड घेते. मोस्टली मला हे आय शॅडो पण फिंगर्सने लावायला आवडतं. बघू शकता तुम्ही. आयलायनर घेऊन जाते. आयलायनर हेही आयलायनर झुडिओचे. जास्त काही मी याच्यात खर्च केलेलं नाही. 200 रुपयापर्यंत येतं. चांगलं आयलायनर आहे हे पण. हे तुम्ही यूज करू शकता. आयलायनर मला आणखी नीट लावता येत नाही. मी इथं मिररमध्ये बघून लावते. आणि थोडेसे विंग काढते, कारण कुर्तीसोबत विंग असे खूप छान दिसतात. आयलायनर माझं लावलेलं आहे. हो बरोबर लागलं असेल. ठीक आहे. आयलायनर नंतर मी आयब्रोज करून घेते. आयब्रोजसाठी ना असं नाही की तुम्हाला बिगिनरसाठी तुम्हाला आयब्रो जेल हवं आहे किंवा मोठे मोठे आयब्रो पॅलेट हवेत वगैरे, असं काही नाही. तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल असेल तरीही चालून जाईल सध्या बिगिनरसाठी तुम्हाला मेकअप शिकण्यासाठी. सो तुम्ही ही आयब्रो पेन्सिलही यूज करू शकता. मी फिल करून दाखवते आयब्रोज माझ्या आयब्रो पेन्सिलने. बघू शकता तुम्ही आयब्रो फिल करून घेतलेत मी. बघू शकता आयब्रो पेन्सिलने. त्यानंतर मी आता हायलायटर लावते. माझ्याकडे हायलायटर नाही आहे. तुम्ही आयशॅडो पॅलेटमधला कोणताही तुमच्याकडे हायलायटिंग शेड जो तुम्हाला आवडतो त्या ॲज अ हायलायटर यूज शकता. मी मोस्टली हा पिंकिश यूज करते, नाहीतर हा थोडासा स्किन कलर टाईप थोडासा येतो तो यूज करते. मी आता तो यूज करते. ब्रशने मी हायलायटर लावते आय पॉइंट्सला. थोडंसं नोजला. थोडंसं इथे लावते.
आणि आपले जे हे इथले आईचा इथला हाय पॉईंट असतो ना तिथे लावून घेते मी. छान छान डिफाईन होतात ते लावल्यानंतर. आणि छोट्याशा या स्मॉल ब्रशने मी तर इनर कॉर्नरला आईच्या हायलाईट लावते थोडंसं, म्हणजे चांगलं दिसेल. होऊ शकतं. नेक्स्ट आता लिप लायनर. हे मी स्विस ब्युटीचं लिप लायनर यूज करते आहे. बोल्ड मॅट लिप लायनर आहे, याचा बर्गंडी शेड आहे. मी हे तुळशीबागेतून घेतलेलं. हार्डली मी हे ना 30-40 रुपयाला घेतलं असेल तुळशीबागेत. नंतर ही मी झुडिओची लिपस्टिक लावते. हे लिपस्टिक म्हणजे लिप टिंट आहे झुडिओचं ब्लॅकबेरी. हे 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 खूप छान आहे माहिती का. हे असं तुम्ही चेहऱ्यावर लावल्यानंतर असं वाटतं की तुम्ही जांभळं खाल्लीत किंवा असं जामुन जामुन शेड आहे. त्यात थोडासा शेड तुम्हाला वेगळा दिसेल, पण हा शेड खूप चांगला आहे याचा. म्हणजे चेहऱ्यावर असा. आणि हे लावल्यानंतर ना लिप ग्लॉसही लावायची गरज नाही. ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावर असं थोडीशी शाईन पण येते लिप्सवर वगैरे. त्यामुळे खूप छान आहे हा शेड, तुम्ही घेऊ शकता. आणि अफोर्डेबल आहे, फक्त 199ला आहेत ही लिपस्टिक, त्यामुळे हे घेऊ शकता तुम्ही. मस्करा लावून घेऊयात. मी आज कुर्ती घातली आहे, तर बिंदीशिवाय मेकअप हा इनकम्प्लीट वाटेल, तर मी बिंदी लावते. छोटीशी क्यूटशी बिंदी. आणि हे इयरिंग्स. झालं, थोडासा हेअर सेट करते मी. तर माझा फुल लुक कंप्लीट झालेला आहे, मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता आपण सेटिंग स्प्रेनी पूर्ण मेकअप सेट करून घेऊ. सेटिंग स्प्रे यूज करत असताना ना प्रॉपर हा सेटिंग स्प्रे चेक करून घ्यायचा. हा मी फेसेस कॅनडाचा सेटिंग स्प्रे यूज करते. आणि चेहऱ्यावरती कसलेही एक्सप्रेशन द्यायचे नाहीत, ज्यामुळे मेकअपला क्रिजेस वगैरे येतील. त्यामुळे मी प्रॉपर लावून घेते. आणि डोळे बंद करायचे आणि थोडंसं डिस्टन्स ठेवायचं. थोडासा ड्राय होता सेटिंग स्प्रे. तुम्हाला माझा फुल मेकअप कसा वाटला मी जवळून दाखवते तुम्हाला थोडासा मेकअप. तर तुम्हाला माझा फुल सिम्पल आणि अफोर्डेबल मेकअप लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी याच्यानंतर कशावर व्हिडिओ काढू तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.